मस्तपैकी चाकवतची भाजी, बाजरीची भाकरी आणि सोबतच हिरव्या मिरचीचा ठेचा, अप्रतिम। तर आज आपण चाकवतची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। भाजी जर कशी आहे हे माहीत नसेल तर पहा, अशा प्रकारची ही भाजी असते। तुम्हाला जर हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर ही भाजी त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। पोटाचे विकार असतील किंवा अपचनाच्या समस्या जर असतील तर त्यासाठी ही भाजी अत्यंत गुणकारी आहे। ही भाजी आपण आता कापून घेऊया। मोठी मोठी कापली तरी चालेल। भाजी आपली चिरून झाली आहे, त्याच्यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकते। भिजत घातली होती थोडा वेळ। तुम्हाला जर हरभऱ्याच्या डाळीऐवजी मुगाची डाळ टाकायची असेल तरी तो सुद्धा तुम्ही टाकू शकता। थोडेसे शेंगदाणे आहेत। शिजण्यापुरतं पाणी टाकूया। एक 5 मिनिटभर ही भाजी आपण शिजवून घेऊ। भाजी शिजवताना कढईवरती झाकण नाही ठेवायचं, कारण त्यामुळं आपला हिरवा रंग जो आहे तो टिकून राहतो आणि जर झाकण ठेवलं तर हिरवा रंग निघून जातो। फोडणीसाठी मी इथे थोडासा लसूण, थोडीशी जिरी आणि थोड्याशा मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्याच्यानुसार घेऊ शकता। हे आता मी मिक्सरला फिरून घेते। भाजी आपली शिजलेली आहे। भाजीचा रंग पहा, अगदी जसाच्या तसा हिरवा आहे। आता ही भाजी मी रगडून घेते। भाजी रगडून झालेली आहे। भाजी दाटसर होण्यासाठी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। हे आता आपण मिसळून घेऊ। फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये हे वाटण आपण टाकूया। थोडीशी जिरे टाकूया। वाटणामध्ये सुद्धा आपण जिरे थोडीशी टाकली होती। लसूण मिरची व्यवस्थित परतलेलं आहे। आता आपण ही भाजी टाकूया याच्यामध्ये। ताटामध्ये राहिलेली भाजी व्यवस्थित धुवून घ्यायची आणि ती सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायची। याच्यामध्ये आपण शिजवताना शेंगदाणे टाकले होते, ते शेंगदाणे पूर्ण बारीक नाही करायचे, असे अर्धे अर्धे ठेवायचे, म्हणजे ते खाताना छान लागतात। थोडंसं पाणी टाकूया। चवीपुरतं मीठ। आता या भाजीला आपण एक छानशी उकळी येऊन देऊ। भाजीला उकळी फुटली आहे। एक अर्धा ते 1 मिनिट आपण ही बारीक गॅसवरती अशीच ठेवूया। या भाजीला चाकवतची गरगटी भाजी असं सुद्धा म्हटलं जातं। औषधी गुणधर्म असलेली ही भाजी आहे, त्यामुळे ही भाजी नक्की खाऊन पहा आणि खूप छान लागते ही भाजी खायला। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली भाजी ही तयार आहे। ही पहा, किती मस्त छान प्रकारे भाजी झालेली आहे। पाहूनच तोंडाला पाणी सुटते अगदी। ही भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ली तरी छान लागते। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।